देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांची बैठक सुरू। सर्व मंत्री, आमदार, माजी आमदारांची हजेरी। धनंजय मुंडेही उपस्थित। बीड हत्या प्रकरणात जर कुणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही। धनंजय मुंडे दोषी असतील तरच राजीनामा घेण्याची अजित पवारांची भूमिका। माझ्या राजीनाम्याबाबत अजित पवार आणि फडणवीसांना अधिकार, मी दोषी आहे की नाही ते फडणवीस दादांनी स्पष्ट करावं। मंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनीच निर्णय घ्यावा। भाजपचा राजीनाम्याशी संबंध काय? आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। बीड हत्या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षातील लोक अजितदादांना आणि राष्ट्रवादीला टार्गेट का करतायत? खासदार सुप्रिया सुळेंकडून दादांची पाठराखण। किरकोळ गुन्हा पोराला सोडून द्या, मी बीडचा बाप। वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी झिशान सिद्दीकींच्या जबाबात अनिल परब यांच्यासह काही बिल्डर्सच्या नावाचा उल्लेख। परब SRA प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते, झिशान सिद्दीकींचा दावा। अंतरवाली सराटीत देशमुख कुटुंबियांचे एकदिवसीय उपोषण। सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य करून मराठा आरक्षण द्यावं, संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी लांबणीवर। सर्वोच्च न्यायालयात 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार। प्रकरण पुन्हा एकदा मेन्शन केलं जाणार। राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठाची स्थापना होणार। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। समिती गठीत करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश। खालची फळी ढेपाळल्यानं इंग्लंडच्या संघाचं 151 धावांवर 9 विकेट। डकेटच्या 51 धावा तर लिव्हिंगस्टनही 43 धावांची खेळी। फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या नावावर 5 विकेट।